तर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्याकडचे नेते शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करावा असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय। आमच्याकडे येणाऱ्यांचा ओघ वाढू, देसाईंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला पाहायला मिळतोय। सांगितलेला आहे शिंदे साहेब जो निर्णय घेतील पक्षामध्ये मुख्य नेते म्हणून तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, त्यामुळे असं आमच्यात बिलकुल काही होणार नाही, त्याची चिंता बिलकुल तुम्ही करू नका। त्यांच्याकडे शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, आमच्याकडे ओघ वाढेल हा प्रयत्न आम्ही करू। तर आमचे नेते सर्वोच्च पदावर असावेत हेच आमच्या मनात आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय। पुन्हा शिंदे मुख्यमंत्री होतील का या प्रश्नावरती सामंतांनी उत्तर दिलं। भाजप एनसीपीलाही त्यांचा नेता सर्वोच्च पदावर असावा हे वाटत असल्याचं देखील सामंतांनी म्हटलं। आमच्या दोघांच्याही मनामध्ये हीच असणार की आमचे नेते हे सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत। त्याच्यात काही वावगं नाही। भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतील त्यांचे नेते बसले पाहिजेत, राष्ट्रवादीचं म्हणणं त्यांचे नेते बसले पाहिजेत। तेव्हा आमची शिवसैनिकांची हीच भावना आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत। तर आज खासदार आलेत, उद्या आमदार येतील असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलेलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यातील सर्व शाखाही बंद होतील असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं। संजय राऊत भ्रमिष्ठ आहेत, तुरुंगातून आल्यापासून काही बडबडतात असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलं। त्यांनी 50 कोटीचा आरोप केलाय की 15 कोटी दिल्याशिवाय ती विमानात बसले नाहीत आणि राहिलेली रक्कम परत प्रवेश झाल्यावर मिळणार। मी परत 50 कोटी एकदम मुख्य असे त्यांनी चालू केले। तेव्हा का जोपर्यंत हे दिसलं नाही तोपर्यंत अजिबात एक आमदार खासदार जाणार नाही। तुझा भवानीच्या शब्दा झाल्या, आमचे खासदार आमच्या जवळ आहेत म्हणणारा संजय राऊत एका तासातच 15 कोटी ऍडव्हान्स वर आला। त्याच्या वळकाही माणूस आज 15 मिनिटाला वेगळं बोल, त्याला राजकीय कसलाही बेस नाही। आणि हे ह्यांना वाटतं की जसं मातोश्रीला बॅगा जाते त्या तशा ह्यांच्याकडे बॅगा गेल्या का असं ह्यांना वाटतंय। काय संजय राऊत काय कसं करतात ते पैशावर सारखं बोलतात। हे संजय राऊत तुरुंगातनं बाहेर आल्यापासून भ्रमिष्ठ अवस्थेत गेलेला आहे आणि तुम्हाला लवकरच ते ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसेल। सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। तर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करावं असं रामदास कदम यांनी म्हटलं। सर्वजण सोडून का चालले याचं आत्मपरीक्षण त्यांनी करायला हवं असं रामदास कदम यांनी म्हटलं। 40 आमदार गेले तेव्हाही काँग्रेसची साथ सोडा असं त्यांना म्हणालो होतो असं रामदास कदम यांनी म्हटलं। उद्धवजी, आपण आता स्वतःचं आत्मपरीक्षण पुन्हा एकदा करून घ्या। ही वेळ आपल्यावरती काय येते त्याचं तुम्ही आत्मपरीक्षण करणार आहात की नाही, की प्रत्येकाला तुम्ही हेच सांगणार गेट आउट, चालते व्हा, मला काय फरक पडत नाही, निघून जा। मी तुम्हाला एवढंच विनंती केली होती, उद्धवजी उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत काँग्रेस सोडली असं जाहीर करून टाका। गुवाहाटीतून सगळे आमदार 40 आमदार तुमच्या पायाजवळ मातोश्रीमध्ये येतील। मी तुम्हाला शपथ घेऊन सांगत होतो उद्धवजी, तुम्ही मला हा म्हटलात, पण सकाळी एक मोठी व्यक्ती तुमच्याकडे आली मातोश्रीवरती आणि तुमचा निर्णय बदलला आणि मग तुम्ही 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके चालू केलं तुम्ही। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वारंवार असं का होतं याचं आत्मचिंतन करावा असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे। सब कुछ लूटा है, होश में आए तो क्या किया, जयस्वाल यांनी हा टोला लगावलाय। उद्धवजी यांना सांगत होतो की राऊतांपासून सावध राहा असं जयस्वाल यांनी म्हटलं। माझं असं मत आहे की आजतागायत असं वारंवार का घडत आहे, का घडलेलं आहे याचं आत्मचिंतन त्यांनी करावं। पूर्वीच्या इतिहासापासून आजपर्यंतचा जर पूर्ण इतिहास तपासला तर असे प्रकरण वारंवार घडलेले आहे। हे का घडत आहे, कुठे कुणाची चूक होत आहे याचं आत्मचिंतन त्यांना करण्याची गरज आहे। आता सब कुछ लुटा के होश में आया तो क्या किया, उद्धवजींना आम्ही पहिले सांगत होतो की यांच्यापासून सावध राहा, पण एका माणसाच्या लालसेपोटी, त्याच्या प्रेमापोटी पूर्ण पक्षाची वाट लावली। तर बऱ्याच खासदारांची उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावरती नाराजी दिसते असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। नाराजीमुळे खासदारांची विभक्त होण्याची भूमिका दिसते असं देखील अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। काय नेमकं घडते मला माहित नाही, परंतु बरेचसे खासदार उद्धवजींच्या कदाचित कार्यपद्धतीवर किंवा त्यांच्या पक्षावर नाराजी दिसते आणि म्हणून ते विभक्त व्हायची त्यांची भूमिका दिसते आम्हाला। आता काय नेमकं घडते मला माहित नाही।